ते उशीचे कवर आहेत, बसकर नाही आहेत ते हंतरून बसायला. झाले ना कपडे घडी करून. तर बघा स्वतःचे कपडे किती व्यवस्थित नीटके घडी मारले गेलेत. आणि आमचे म्हणजे वाकडे तिकडे कसं पण घडी करून ठेवायचं कपाटामध्ये, आणि स्वतःचे म्हणजे कसे एकदम व्यवस्थित घडी मारलेत. ते खालचं दाखव, हे ब्लॅकच्या खालचं. बरं, स्वतःचे कपडे एकदम व्यवस्थित ठेवले घडी मारून, एकदम शांत हळूहळू बसून. आणि इकडं तिकडं घडी करून कसं पण ठेवायचं कपाटात, है ना. ठेव आता, चल ते उशीचे कवर उशीला घाल, चल, आहे का. आणि मी सगळ्यांची कामं कसं करते. आम्ही चाललोय दाताच्या दवाखान्यात, कुणालचं दात दुखते त्यासाठी. तर आता आलोय जवळच, दाखवते, इथे आहे वरती. कुणालची दाढ काढले, कुणालचं तोंड बघायचं सुजलंय का रे. नाही ते कापूस ठेवल्यामुळं. चला जाऊया आता. झेंडे आलेत विकायला. चला बघा, आत्ता चालू आहे घरी. कुणालला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. तोंड दाखव जरा. आता म्हणजे 2 वाजता गेलो होतो, घरी येईपर्यंत 2:15 झाले. 1 तासाच्या वर गेला दवाखान्यात जाऊन यायला. आणि तर कुणाला आता 1 तासभर बोलायचं नाहीये, तेवढंच घरामध्ये जरा शांतता राहील. 1 तास कुणाला बोलायचं नाही असं सांगितलंय, तर तेवढीच घरामध्ये शांतता राहील. तर अजून हा कॉमेडीचा भाग झाला. पण मागच्या वेळेस काय झालं होतं की कुणालला बरं नव्हतं, म्हणजे लईच बरं नव्हतं, आणि त्याला इतका ताप येत होता ना 2-3 दिवस. तर कुणाल म्हणजे त्या तापामध्ये इतका नरम झाला होता की बोलत नव्हता, हसत नव्हता अजिबात. तर मी त्यावेळेस रडले होते की पोरगं काय बोलत नाही नेहमीसारखं, हसत नाही, किंवा उठून बाहेर पण जात नाही, किंवा म्हणजे बेडवरनं उठतच नव्हता. म्हणजे तापामुळं त्याला एवढं हैराण केलं होतं. आता गेलाय तिकडं. तर चला आता 4 वाजता म्हणजे 1 तासाने त्याला काहीतरी थोडंसं खाल्लं तर ठीक, पण औषधं द्यायचेत. कसं वाटतंय. कुणाला बोलायचं नाहीये, कुणाला नुसतं इशाऱ्याने बोलायला लागलाय मला. चला थोडंसं आता आराम करते. मला खरं तर बाहेर जायचंय, तर बघूया ह्याचं 1-1.5 तास बघते की कसं काय हो म्हणजे त्याला वाटतंय, मग त्याच्यानंतर ठरवते बाहेर जायचं. सो चला नंतर भेटूया. गुड इव्हनिंग. आता झालेली आहे संध्याकाळ, आणि दुपारी थोडासा आराम करून झाला. बाहेर काही गेले नाही, कारण त्याचं कुणालची दाढ काढल्यामुळं त्याला थोडंसं औषध वगैरे द्यायचे होते, तर बाहेर काही गेले नाही, कॅन्सल झालं जायचं. तर आता झालेली आहे संध्याकाळ, चहा पाणी झाला, दिवाबत्ती करून झाली. तर आता करायचं आहे स्वयंपाक. तर कुणालसाठी मऊ असं काहीतरी बनवेन खायला त्याला. आणि बघूया चला, खूप दिवस झाले तुमच्यासोबत काहीच रेसिपी शेअर केली नाही, तर म्हटलं आज काहीतरी बनवावं. कारण निवांत वेळ असेल तर नवीन काहीतरी बनवायला पण वेळ भेटतो. रोज कसं आहे भाजी चपाती वगैरे अशा गोष्टी घाई गडबडीमध्ये होऊन जातात, पण जेव्हा वेळ असेल प्रॉपर त्यावेळेसच काहीतरी छान असं रेसिपी बनवता येते. तर असं काही वेगळी अशी काही नाही, पण चला मी त्यापेक्षा मी तुम्हाला दाखवते. चला तर बघा, मला करायचे होते भोपळ्याचे थालीपीठ. तर बघायला म्हणजे स्वयंपाक करायला आले तर बघितलं की ज्वारीचं पीठच नाहीये. तर थालीपीठ बनवण्यासाठी मेन ज्वारीचं पीठ थोडं तरी लागतंच, आणि माझ्याकडे होतं बाजरीचं पीठ. बाजरीचं पीठ घालायला काय नाही, पण थोडी टेस्ट वेगळी लागली तर खातील की नाही या हेतूने मी ते कॅन्सल केलं. नाहीतर मला भोपळ्याचे छान असे थालीपीठ करायचे होते मस्त. चला तर म्हटलं आता ते कॅन्सल झालंय, आणि तसंही मला 1-2 ठिकाणी हळदी कुंकवाला जायचं होतं.
तर म्हटलं आता पटकन असं स्वयंपाक करून घ्यावं. तर मी करते बाजरीच्या भाकरी, मस्त असं डाळीची आमटी, भात आणि कुणालसाठी खिचडी भात बनवला. तर पटपट स्वयंपाक आवरायची घाई होती. परत 8 वाजता जायचं होतं मला बाहेर. सो चला मी स्वयंपाक करून घेते आणि पुढे कंटिन्यू बघत राहा. छान अशी साडी घातली मी आणि तयार होते, पटपट आवरते, कारण जाऊन यायला 1 तास तरी लागेल. आणि हळदी कुंकू आणि भरपूर बायकांचं म्हटलं की वेळ लागतो. तर माझा मेकअप असा काही नसतो, सिंपल अशी फेंट कलरची लिपस्टिक आणि एक क्रीम लावते आणि पावडर बास. म्हणजे सध्या तरी काहीच मेकअप केलेलं नाहीये. म्हणजे मला मेकअप करायला आवडतो पण मला अजून जमत नाही. तर चला मी अशी साडी घालून सिंपलच रेडी झाली, कारण की जायचं आहे हळदी कुंकवासाठी, त्यासाठी मी रेडी झाले. आणि हा बघा, ह्याची दाढ काढली आणि हा खेळत म्हणजे बाहेर फिरतोय. दुखत नाही का रे? खरं का? बघ किती घाम आलाय खेळून, कोणतर आलंय बघ. तर चला मी अशी रेडी झाले, तर हळदी कुंकवासाठी जायचं आहे. तर ब्लॅक अशी सिंपलच साडी घालून तयार झाली. चला. हळदी कुंकू चालू असताना मी काही व्हिडिओ घेतलाच नाही, पार सगळं झाल्यानंतर घेतला. तर आमची इथं रील बनवण्यासाठी तयारी चालू होती. म्हणजे अचानक भयानक असं ठरलं होतं बनवायचं, असं काही आधीच ठरलेलं नव्हतं. आम्ही सगळे हळदी कुंकवासाठी गेलो होतो आणि मग सगळे भरपूर बायका आले होते आणि सगळ्यांनाच इंटरेस्ट होता. तर सगळे म्हटले रील बनवायची का, तर म्हटलं ठीक आहे बनवूया. मग तेच आमचं डिस्कशन चालू होतं की कशी स्टेप करूया किंवा कसं काय. त्यांना सगळ्यांना म्हटलं कसं येईल तसं करूया, पण करूया तेवढीच आपली एन्जॉयमेंट होईल. आणि असं आपण कधीतरीच जमतो, असं रोज आपापल्या कामातच सगळे असतात. आणि तर कधी तर हे असं आपल्याला, मी अशी म्हणजे मला ते सगळे म्हणत होते की त्यांना सांगा कशी करायची, तर मी असं विचारत होते की असं असं करूया. तर आमचं हे डिस्कशन चालू होतं. तर मी आपलं युट्यूबला पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्कीच जाऊन बघा. तर खूप छान वाटलं मला. तर हे असं एन्जॉय करायला खूप आवडतं. रोज तर माझी धावपळ असतेच, तुम्ही बघताच. तर असं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
कार्यक्रम झालाय तर सगळ्यांना चलो बाय बाय. बरेच जण गेले तर थोडेच राहिले. चला बाय बाय. तर चला हळदी कुंकू छान असं झालं आणि आम्ही 1-2 रील पण केल्या. तर बघूया मी यूट्यूबला टाकेनच किंवा इंस्टाग्रामला पण टाकेन. तर हा बघा इतका खेळतोय दुपारपासून, इतका घामेघूम झालाय. हे बघ चेहरा बघा कसला घामेघूम झालाय हा, इतकं धावपळ चालू. तर सो चला छान असं हळदी कुंकू झालं. आणि तुम्हाला पण कसं आपण जेव्हा जास्त बायकांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये जातो तर मूड एकदम फ्रेश होऊन जातो. तर म्हणजे रोजच्या कामातून थोडंसं असं वेळ काढला की बरं वाटतं. मला पण खरं तर हे असं एन्जॉय करायला आवडतं, पण जॉब असल्यावर प्रत्येक वेळेस सुट्टी घेऊन कुठेही जायला किंवा फिरायला भेटत नाही. चला तर ही साडी मस्त अशी हलकी फुलकी छान आहे तर पटकन घालून गेले. आणि असं रील करायचं काही ठरलेलं नव्हतं, अचानक असंच सगळ्या भरपूर बायका जमल्या होत्या. तर सगळे म्हटले रील करायची का, तर सगळे म्हटले हो हो. तर आपलं म्हणजे आम्हाला सगळ्यांना जसं जमेल तसं आम्ही केलंय, कारण पहिल्या ट्रायमध्येच केलं तर सगळ्यांना खूप छान जमलंय. तर चला मी यूट्यूबला वगैरे टाकणारच आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. चला तर हळदी कुंकू झालं, आल्यानंतर बरेच फोटो काढले, व्हिडिओ केले, रील्स केले. तर रील्स करणं किंवा व्हिडिओ करणं पण काही सोपं नाहीये, कारण त्याच्या मागे पण भरपूर वेळ जातो, त्याला टाइम द्यावा लागतो. त्याच्यानंतर ते एडिटिंग करणं, या सगळ्या गोष्टी कसं आहे बघताना खूप सोप्या वाटतात, पण ते करताना कळतं की बाबा याच्या मागे किती वेळ जातो. तर मी ते करत होते बघा, माझा पसारा असाच पडलेला आहे. तर कामं काही सुटत नाहीत घरची किंवा चुकत नाहीत बायकांना. कितीही कुठं बाहेर जायचं असेल तर सगळं आवरून जावं लागतं, किंवा जर ते ठेवून गेलं तर आल्यानंतर परत ते सगळं करत बसावं लागतं. कारण मी रील्स व्हिडिओ करत होते तर काहीतरी 10 वाजले होते आणि तोपर्यंत हा सगळा पसारा पडला होता आणि जेवण पण बाकी होतं. तर म्हटलं आधी हा थोडासा पसारा आवरून घ्यावा आणि म्हणजे किचन थोडंसं साफ करावं, आणि नंतर जेवल्यानंतर परत खूप जास्त भांडे वगैरे सगळा पसारा पडला होता. तर बघा म्हणजे मला सांगायचं हेच आहे की आपण बाहेर जॉबला जातो तर बाहेर 8-10 तास द्यावे लागतात. प्लस जर म्हणजे बऱ्याच जणांना कसं आहे व्हिडिओ बघून किंवा असे रील्स बघून ते म्हणतात हे काय सोपंच आहे किंवा हे काय करत बसतात. पण ज्याला ज्या गोष्टीची आवड असते तो ते माणूस करत असतो आणि त्याच्या मागे तेवढाच वेळ सुद्धा द्यावा लागतो त्या गोष्टीला, तेव्हा त्या प्रॉपर होतात. मला अजून एवढं प्रॉपर जमत नाही, पण मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी थोडंसं करण्याचा प्रयत्न करते, कारण त्याच्या मागे वेळ खूप जातो. मग वेळ त्या गोष्टीला द्यायचा म्हटला की घरातली कामं वगैरे मग ती अशीच पडतात. असं चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता जेवून घेतो. काय ते अडकून बसलो तर आतमध्ये ते निघलं. चला हळदी कुंकवाच्या निमित्ताने छान अशी साडी घातली होते आणि साडी घातल्यानंतर खूप असे रील्स बनवले आम्ही म्हणजे मी बनवले, परत आम्ही लेडीजने 1-2 बनवले आणि घरी आल्यानंतर मी परत बनवले. तर तुम्हाला पाहायला भेटतील इंस्टाग्रामला. तर इंस्टाग्रामच्या अकाउंटला माझ्या जाऊन नक्कीच बघा माझे रील्स. तर म्हणजे मला जमतात का वगैरे तेही सांगा. तर असं ज्याला जी आवड आहे ती करतात, मला जी आवड आहे ती मी करते. तर आता रील्स बनवायच्या नादात खूप उशीर झालाय, आता जेवण पण करायचंय. चला आता जेवण घेतो, साडी वगैरे चेंज करते आणि आता जेवण घेतो. चला तर मैत्रिणींनो, हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.